नारायण राणेंचे ज्येष्ठ सुपुत्र निलेश राणे सध्या शिंदे सेनेत आहेत। अर्थात त्यांचे शिंदे सेनेत असणे हा एक अपघात आहे। त्यांना ज्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती त्या जागा वाटपाच्या तडजोडीत शिंदे सेनेच्या वाट्याला केली। त्यामुळे तोपर्यंत भाजपमध्ये असलेले निलेश राणे तांत्रिकदृष्ट्या शिंदे सेनेत दाखल झाले। परंतु आता नगरपालिका निवडणुकीत त्यांनी तो अपघात नव्हता तर आपण मूळचे शिवसैनिक असल्यामुळे पूर्णपणे शिवसेनामय झालो हे दाखवून देण्याचा जणू काही चंगच बांधला। त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कोकणातील मालवण मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण अक्षरशः तापलंय। निलेश राणे यांनी नुकतेच भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर स्टिंग ऑपरेशन केले। भाजप इथे अवैध रोख रक्कम ठेवून पैसे वाटण्याच्या माध्यमातून निवडणूक प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा या स्टिंग ऑपरेशन नंतर निलेश राणेंनी केला। निलेश राणेंच्या भाजपवरील या हल्ल्यामुळे राणे परिवारातही संघर्ष निर्माण झाल्याचे दिसते। निलेश राणे यांचे धाकटे बंधू भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी स्वतःच्या पक्षाचे समर्थन करताना तितकीच सडेतोड प्रतिक्रिया दिली। भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी आढळून आलेली रक्कम खासगी व्यवसायाच्या कमाईतून आली असून ही रक्कम घरात ठेवणे चुकीचे ठरत नाही। त्यामुळे या प्रकरणाचे राजकारण करणे योग्य नाही। शिवाय निवडणुकीच्या संदर्भात बोलायचे झाल्यास हमाम में सब नंगे है अशा तिखट शब्दात त्यांनी भावाच्या स्टिंगवर पलटवार केलाय। निवडणूक पार पडेपर्यंत हा वाद असाच चिघळत जाईल। काही नवे मुद्दे वादासाठी पुढे येतील आणि नंतर राणे परिवारातील हे वादळ चहाच्या पेल्यातील वादळ ठरेल। सध्या आपल्या राजकीय सोयीसाठी दोन्ही बंधू नुरा कुस्ती खेळत असल्याचं दिसतं। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।